सल्ला देतो, सगळ्यांचा नाद करायचा पण नगरच्या पोरांचा कवाच नाद नाही करायचा. माकडावानी झाडावर चढतात पण फोटोच काढतात. चला तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो काय झालं. जय शिवराय भावांनो. आज अचानक भयानक येऊन पोहोचलो चांदबिबीच्या महालावरती आणि आज अक्षरशः 2-4 मुंडके सोडता महालावरती कुणीच नव्हतं आणि ते 2-4 मुंडके म्हणजे आम्ही दोघच वांडगुळ. आणि आज त्याचाच फायदा घेऊन मी तुम्हाला सगळं गाईड करतो, म्हणजे जेवढं आपल्या बारक्या मेंदूत घुसतंय तेवढंच बरं का. नाहीतर परत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये गोड गोड बोलून जाता. पहिल्यांदा आता आल्या आपल्या डोळ्यांना दिसते गाभाऱ्यात असणाऱ्या चांदबिबींची कबर आणि इथं सुद्धा लॉक लावलेलं आहे. लोक आहेत तेवढे हुशार, तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही, तुम्ही समजूतदारच. मग काय तिथून डायरेक्ट आपण जाऊ आता दुसऱ्या मजल्यावरती. इथलचं मोकळं ढाकळ वातावरण आपल्या सीसीटीव्ही मध्ये कैद करून आपण डायरेक्ट आलो खाली. काही दाखवण्याजोगं नव्हतंच तिथं. खाली गेल्या गेल्या आपल्या डोळ्यांसमोरच लगेच दिसतं आपल्याला दगडी बांधकामात असणारं कौलारू घर आणि त्याच्याच पाठीमागे पाणी साठवण्यासाठी बांधले गेलेले हौद. इथलच्या आसपासच्या सगळ्या निसर्गाचं सौंदर्य एकत्रित करून डायरेक्ट आलो कृष्णा भाऊचे फोटो काढायला आणि हे पोरग इतकं इची तारीख डायरेक्ट झाडावर चढतंय. मग काय सनम तेरी कसम मधल्या कबीर सिंग वाणी त्याचे 30-35 फोटोच काढून टाकले. आता काय हे पोरग महिनाभर डोकीत नाही. आणि एक बूंद पाणी की किंमत तुम क्या जानोगे बाबू भैया, इस चिड़िया से तो पूछ के देखो. आणि वरती आल्यानंतर थोडं काय ना आपल्या बिस्लरीत पाणी उरतं ना ते चिमण्यांसाठी टाकीत चला, बाकी काय नाही होत, तेवढंच पुण्य भेटन आपल्याला. मग काय वाटतंय तुम्हाला याच्यावरती एखादी गोड कमेंट फेकून मारा बरं. मग तिथून डायरेक्ट आलो गरमागरम उकडलेलं मकाचं कणीस खायला. या तुम्ही पण खायला, नाही तर परत माणसाल भावाने एकट्यानेच खाल्लं आणि आम्हाला नाही सांगितलं. मग काय एकदा तरी यावंच लागतंय 50चं पेट्रोल टाकून चांदबिबीवरती कणीस खायला. आणि आता उद्याच्या ब्लॉग मध्ये महादेवांची 10 फूट उंच असलेली मूर्ती दाखवणार आहे, तोपर्यंत गोडवानी फॉलो करा बरं.